नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. नमस्कार मेष राशी. तुमची सप्टेंबरची ओव्हरऑल एनर्जी म्हणजे मुख्य ऊर्जा काय असणार आहे ते आपण पहिले जाणून घेऊया. आत्ममंथन आणि जागृती. या महिन्याची मुख्य ऊर्जा केवळ वरवरच्या बदलांची नाही, तर तुमच्या अंतर्गत परिवर्तनाची आहे. तुम्ही एका अशा टप्प्यात आहात जिथे तुमचं मन भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हींमध्ये झुलत आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या आत एक प्रकारचा भावनिक कल्लोळ असणार. तुमच्या मनात अनेक इच्छा, अपेक्षा आणि स्वप्ने एकत्र दाटून येतील, ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेणे कठीण जाईल. काही वेळा तुम्हाला रात्रीची अनामिक भीती किंवा अस्वस्थता जाणवेल, पण ही भीती खरी नसून तुमच्या मनात निर्माण झालेले विचार आहेत. या मानसिक मंथनातूनच एका मोठ्या सत्याचा जन्म होणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही या सर्व मानसिक जाळ्यातून अचानक बाहेर पडाल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगत होता त्यात काहीच तथ्य नव्हते. एक प्रचंड मानसिक शांतता आणि स्वतःच्या अस्तित्वाची खरी जाणीव तुम्हाला होईल. आता आपण पाहूयात तुमचं करिअर, जॉब, बिझनेस काय सांगते. सप्टेंबर महिना दिव्य प्रेरणा आणि नवीन दिशा, दैवी ऊर्जेचे आगमन होताना दिसतंय. तुमच्या कामाच्या ठिकाणी एका अशा ऊर्जेचा संचार होणार आहे जी तुम्हाला गप्प बसू देणार नाही. तुमच्या मनात अचानक नवीन कल्पनेची ठिणगी पडेल. डिवाइन इन्स्पिरेशन. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या नवीन कामाचा विचार करत असाल तर या महिन्याची विश्वाची शक्ती तुम्हाला पुढे जाण्याचा स्पष्ट इशारा करेल. आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती येईल तुमच्यामध्ये. कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारण किंवा इतर आव्हाने असू शकतात, पण तुमची ऊर्जा इतकी आक्रमक आणि प्रभावशाली असेल की शत्रू किंवा स्पर्धक तुमच्यासमोर टिकूच शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या कामात अत्यंत तत्पर असाल. चौकटी बाहेरचे पाऊल तुमचं पडणार. तुम्ही आतापर्यंत ज्या मर्यादित परिघात काम करत होतात त्या मर्यादा तोडण्याची वेळ आलेली आहे. व्यवसाय किंवा नोकरीत दूरवरच्या संधी, कदाचित परदेशी संबंध किंवा दुसऱ्या शहरातून नवीन प्रस्ताव येण्याची दाट शक्यता इथे मला दिसत आहे. तुमचं मनी आणि फायनान्स काय सांगतंय. आर्थिक नवीन प्रवाहाची सुरुवात आणि विवेक. आर्थिक दारे उघडणे. पैशाच्या बाबतीत हा महिना एक नवीन सुरुवातीचा आहे. उत्पन्नाचा एक असा मार्ग समोर येऊ शकतो ज्याचा तुम्ही कधी अगोदर विचार केला नव्हता. अचानक धनलाभाचे किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे योग येतील. पण इथे अंतर्गत इशारा, सायकिक वॉर्निंग तुम्हाला मिळते. काय ती? तर पैसे कमवण्याच्या नादात किंवा घाईघाईत चुकीच्या ठिकाणी किंवा झटपट पैसे मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील जे खूप आकर्षक वाटतील, पण त्यामागील छुपे धोके ओळखण्यासाठी तुमच्या अंतर्मनाचा
तुमची गट फिलिंग तुम्हाला काय सांगते, तुमचं इंट्युशन, त्याचा आवाज ऐका. आता आपण बघूया तुमचं लव आणि रिलेशनशिप, नातेसंबंध, प्रेम काय सांगतंय. तर कर्माचे बंध आणि आत्मिक जोडणी. आता जे सिंगल्स आहेत, कुठल्याच नात्यामध्ये नाहीत, त्या लोकांसाठी तर हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ सामान्य आकर्षण घेऊन येणार नाही, त्या आत्मिक पातळीवर जोडल्या जाणाऱ्या सोल कनेक्शन व्यक्तीचे आगमन मला इथे दिसते. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त व्यक्ती आकर्षित होऊ शकतात या महिन्यात. परंतु टॅरोचा सल्ला असा आहे की केवळ बाह्य रूपाला किंवा त्याच्या बोलण्याला न भूलता त्या व्यक्तीच्या मनाचा आणि हेतूचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. आता जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत, मॅरिड आहेत, कुठल्या नात्यामध्ये किंवा लग्न झालेले आहेत, त्या लोकांसाठी तुमच्या नात्यात कर्माचे चक्र पूर्ण होताना दिसतंय. जर तुमचा जुना वाद किंवा गैरसमज असतील तर ते या महिन्यात पराकोटीला जाऊन कायमचे मिटतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या चुका मान्य करून नात्याला एक नवीन परिपक्व पातळीवर घेऊन जाल. एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर वाढेल, पण त्यासाठी तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागणार. ही गोष्ट तर मात्र नक्की करावी लागेल तुम्हाला. आता आपण या महिन्यामध्ये तुमचे इम्पॉर्टंट इव्हेंट, अपॉर्च्युनिटी, काय संधी, महत्त्वाचा असा काय भाग आहे तुमचा या महिन्यामध्ये तो घडणार आहे. तो मुख्य भाग तर भ्रमाचा पडदा फाटणे. म्हणजेच काय, तर या महिन्यातील सर्वात मोठी आणि दैवी घटना म्हणजे सत्याचा साक्षात्कार होणे. तुमच्या आयुष्यात अशी एक परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर असलेला भ्रमाचा पडदा फाटेल आणि कायमचा दूर होईल. तुम्हाला मित्र किंवा शत्रू यातील फरक स्पष्ट समजेल. बऱ्याच काळापासून रखडलेला एखादा कायदेशीर किंवा कौटुंबिक निर्णय तुमच्या बाजूने लागेल. ही घटना तुम्हाला मानसिक बंधनातून मुक्त करणारी ठरेल. तुमच्यासाठी गायडन्स आणि ॲडवाईस म्हणजेच अंतर्मनाचा सल्ला या महिन्यासाठी काय आहे. तर पहिला सल्ला, भीतीचा सामना करा. रात्रीच्या वेळी येणारे नकारात्मक विचार हे केवळ तुमच्या मनाचे खेळ आहेत. जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा ध्यान, मेडिटेशन करा आणि शांत बसा. दुसरा उपाय, विचारांना कृतीची जोड द्या. केवळ योजना आखण्यात वेळ वाया घालवू नका. विश्वाने दिलेली ऊर्जा वाया जाऊ न देता योग्य वेळी योग्य पाऊल उचला. तिसरा सल्ला, सत्याच्या बाजूने उभे राहा. परिस्थिती कितीही कठीण वाटली, कुठल्याही पातळीवर गेली तरी स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहा. कारण निसर्ग तुम्हाला 24 तास पाहत असतो, एवढं ध्यानात ठेवा. तुमचा विवेक हाच या महिन्यात तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. आता आपण पाहूया आरोग्याची स्थिती काय राहणार तुमची या महिन्यात. तर अतिविचार आणि मानसिक थकवा. या महिन्याची मुख्य ऊर्जा मानसिक पातळीवर जास्त मला कार्यरत दिसत आहे तुमची. भूतकाळातील गोष्टींचा अतिविचार, भविष्याची अनामिक भीती किंवा रात्रीच्या वेळी मनात चालणारे विचारांचे चक्र यामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर, इन्सोमेनिया, स्लीप इश्यू, एन्झायटी किंवा डोकेदुखीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनात नकारात्मक भावना साचवून ठेवू नका. मोकळे व्हा, व्यक्त करा. रडावंसं वाटलं तर रडवून घ्या, पण मनात काही साठवून देऊ नका. ऊर्जेचा अतिवापर आणि थकवा. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यात कामाचा प्रचंड उत्साह असेल, परंतु या उत्साहाच्या भरात तुम्ही स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून शरीराला थकवून घ्याल. यामुळे अचानक थकवा जाणवणे, स्नायूंचे दुखणे किंवा अशक्तपणा तुम्हाला येऊ शकतो. कामासोबतच विश्रांतीलाही तितकेच महत्त्व द्या. पोटाचे विकार आणि उष्णतेचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. धावपळ आणि मानसिक ताणामुळे खाण्यापिण्याच्या वेळा चुकू शकतात. यामुळे ॲसिडिटी, अपचन किंवा शरीरातील उष्णता वाढणे यासारखे त्रास उद्भवू शकतात. या महिन्यात जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या आणि सात्विक आहार घेणे तर अत्यंत गरजेचे आहे. आरोग्यविषयक सल्ला आणि तुमच्यासाठी उपाय काय आहेत या महिन्याचे. तर प्राणायाम आणि ध्यान. मनातील संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी दररोज किमान 10 ते 15 मिनिटं प्राणायाम करा
किंवा ध्यान मेडिटेशन करा. यामुळे तुमच्या मेंदूला शांतता लाभेल, रात्रीची झोप सुधारेल. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक दडपण किंवा अस्वस्थता जाणवेल, तेव्हा मोबाईल किंवा स्क्रीनपासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात एक फेरफटका मारा. जमिनीवर अनवाणी चालण्याने तुमची नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास खूप मदत होईल तुम्हाला. भावनिक डिटॉक्स करा, म्हणजेच इमोशनल डिटॉक्स. मनातील भावना मागाशी बोलल्याप्रमाणे दाबून ठेवू नका. विश्वासू व्यक्तीजवळ मन मोकळे करा किंवा डायरीमध्ये तुमचे विचार लिहून काढा. मानसिक आरोग्य उत्तम राहिले तरच तुमचं शारीरिक आरोग्य आपोआप सुधारेल. तुमच्या इथे कार्ड्समध्ये मला एक व्यक्ती अनेक कप्स किंवा पर्यांकडे पाहताना पाठमोरी उभी असलेली दिसत आहे. याचा सुप्त अर्थ असा आहे की तुमच्या पाठीमागे काही गोष्टी घडत आहेत ज्या तुमच्या नजरेत येत नव्हत्या. या महिन्यात तुमच्या जवळच्या वर्तुळातील किंवा कामाच्या ठिकाणी काही लोकांचे खरे चेहरे, ट्रू कलर्स तुमच्या समोर येतील. कोण तुमचे भले इच्छितो आणि कोण फक्त वरवर चांगले असण्याचं नाटक करतोय हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. विश्वाची शक्ती तुमच्या डोळ्यांवरचा भ्रमाचा पडदा बाजूला सारत आहे. इथे एक कार्ड आहे जिथे एक व्यक्ती डोक्याला हात लावून बसलीये आणि तिच्या मागे 9 तलवारी टांगलेल्या आहेत. नीट जर पाहिलं तर समजेल की त्या तलवारी व्यक्तीला टोचत नाहीयेत, त्या फक्त हवेत आहेत. याचा अत्यंत खोल अर्थ असा होतो की तुमची दुःख किंवा भीती ही परिस्थितीमुळे नाही तर तुमच्या स्वतःच्याच विचारांमुळे आहे. तुम्ही स्वतःलाच एका काल्पनिक चिंतेच्या तुरुंगात कोंडून घेतले आहे. या महिन्यात तुम्हाला ही जाणीव होईल आणि तुम्ही स्वतःचं हे मानसिक बंधन तोडून मुक्त व्हाल. दुसऱ्या कार्डमध्ये एक व्यक्ती 2 काट्या हातामध्ये धरून दूरवर अथांग समुद्राकडे पाहत उभी असलेली मला इथे दिसते. हे मला दर्शवते की तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात. तुमच्या हातात अशीच काहीतरी आहे, स्थैर्य, पण तुमचे लक्ष दूरवरच्या मोठ्या ध्येयाकडे लागलेले आहे. हा काळ घाईघाईने निर्णय घेण्याचा नाही तर थांबा आणि वाट पाहायचा आहे. वेट अँड वॉच परिस्थिती आहे. तुम्ही योग्य संधीची वाट पाहत आहात आणि ती लवकरच तुमच्या दाराशी चालून येईल. बाकी कार्ड्समध्ये चित्रात मला एका बाजूला दैवी ऊर्जा, एक मूर्ती आणि माळ, दुसऱ्या बाजूला कृतिशीलता, घोड्यावर स्वार असलेले योद्धे इथे दिसत आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या या महिन्यात भौतिक गोष्टी मिळवण्याची प्रचंड जिद्द तुमच्यामध्ये असणार, पण त्याच वेळी तुमचे अंतर्मन तुम्हाला अध्यात्माकडे आणि शांततेकडे ओढेल. जेव्हा तुमचे कर्म म्हणजे हार्डवर्क आणि भक्ती यांचा योग्य मेळ बसेल तेव्हाच तुम्हाला खरे यश मिळेल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण होत असल्याचे इथे दिसते. जर कोणासोबत तुमचे संबंध ताणले गेले असतील तर तिथे अचानक समेट घडून येईल. व्यावसायिक पातळीवर एखादा महत्वाचा करार किंवा भागीदारी पुन्हा जिवंत होऊ शकते. पूर्वजांचे आशीर्वाद आणि अदृश्य शक्तीचे रक्षण तुमच्यावर मला या महिन्यात दिसते. या महिन्यात तुमच्या पूर्वजांचे आणि तुमच्या कुलदेवताचे विशेष रक्षण आहे तुम्हाला या महिन्यात. जेव्हा जेव्हा तुमच्या संकट येणार, तुमचे मन त्याच्या निराश असेल, तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या महिन्यात तुमच्या हातून काही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य घडण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. थांबलेला प्रवास किंवा रखडलेली कामे अचानक सुरू होतील. कार्ड्समध्ये मला दिसते घोड्यावर स्वार असलेले 2 योद्धे वेगवेगळ्या दिशेने गती दर्शवत आहे. याचा अर्थ असा की गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात थंडपण आणि साचलेलं पण, स्टॅग्नन्सी आलेली होती, तर ते अचानक आता संपणार. तुमचे रखडलेले काम, सरकारी मंजुरी किंवा परदेशी दूरच्या ठिकाणाशी संबंधित व्यवहार या महिन्यात अचानक वेगाने पुढे सरकतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक बाजूने धावपळ करावी लागू शकते. जमिनीची किंवा वास्तूशी संबंधित गुप्त संकेत काही मला इथे कार्ड्समध्ये दिसत आहेत. तुमच्या मनात नवीन घर, जागा किंवा वस्तू बदलाविषयी खोलवर विचार सुरू आहेत. तर तुम्ही जमीन खरेदी विक्रीचा विचार करत असाल किंवा राहते घर बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला अत्यंत ठोस आणि फायदेशीर मार्ग सापडणार. संमोहन आणि ऊर्जेचे शोषण मला इथे दिसतंय. हा एक अत्यंत महत्वाचा चेतावणीचा संकेत तुमच्यासाठी आहे. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुमची सकारात्मक ऊर्जा शोषून घेत आहेत. वॅम्पायर एनर्जी,
त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. अशा लोकांपासून स्वतःला दूरच ठेवा. तुमच्या गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. या महिन्यामध्ये मनातील तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याचा सुद्धा काळ मला इथे दिसतोय. तुमच्या मनात अशा काही सुप्त इच्छा आहेत किंवा स्वप्न आहेत जी तुम्हाला जगापासून लपवून ठेवली आहेत तुम्ही. हा महिना त्या इच्छांना वास्तवात आणण्यासाठी पूरक ठरेल. निसर्ग तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देण्यास तयार आहे. फक्त तुम्ही योग्य गोष्टीची निवड करणे आवश्यक आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.